आज ज्या क्षणाची सगळ्यांना म्हणजे लोकशाहीचा जो अधिकार जो आहे तो अधिकार आज आपल्याला प्राप्त होतोय. अशातच आपल्या सोबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र देवेकर सर आहेत. आपण त्यांच्याशी भेटून आज त्यांचा जो दिवस आहे, जो मतदानाचा, जो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे, त्याबद्दल आपण त्याची चर्चा करतो आणि इतर पदाधिकारी पण आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना काही विचारूयात. सर, काय सांगाल की आज जेणेकरून आज एवढे दिवस तुम्ही आज धावपळ करताय, उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे, बरोबर? आज मतदान दिवस आहे, काय वाटतं तुम्हाला? आज उभे राहिलेल्या प्रत्येक उमेदवारासाठी जी त्याची इच्छा होती तो दिन आज आलेला आहे. त्याने केलेल्या कार्याचं जे काही फळ आहे ते त्याच्या मतपेटीमध्ये पडण्याचा आजचा दिवस आहे. आणि मला आतापर्यंत जी काही माहिती मिळाली आणि जे काही दिसतंय चित्र, तर त्यातून प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळतो याचा आनंद आहे. तुम्ही एवढी धावपळ केली, खूप कमी वेळ मिळाला तुम्हाला प्रचार करण्यासाठी, काय सांगाल? त्याचं कारण आता जे निवडणूक आयोगाने जे काही नियोजन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किंवा जे काही मान्य केलं ते सुरुवातीला असं वाटलं होतं की या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, थोडा कालावधी मिळेल. पण आता ज्या पद्धतीचं नियोजन केलं तर त्यामध्ये ना प्रचार करायला व्यवस्थित वेळ मिळाला ना काय मिळाला. तर आमचं तरी ठीक आहे की आम्हाला पक्षाचं तिकीट असल्यामुळं आम्हाला काही थोडा काळ मिळाला तरी की जेणेकरून आम्ही आमचं चिन्ह नागरिकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचू शकलो. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जे अपक्ष उमेदवार आहेत त्या उमेदवारांना 4-5 दिवस सुद्धा पूर्णपणे मिळाले नाही की मुळात ते चिन्ह छापणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं. त्यात आणखीन दुसरी जर भर पाहिली तर आजच तुम्ही नागपूर खंडपीठाचा जो निर्णय ऐकला की त्याच्यामध्ये हे जे मतमोजणी जी आहे ती मतमोजणी त्यांनी 21 तारखेला ढकलली. त्यापेक्षा मला असं वाटतं की ह्या मतमोजणीऐवजी जर मतदान जर पुढे ढकललं असतं तर तेवढा जो कालावधी आहे तो सगळ्यांनाच प्रचारासाठी मिळाला असता. आता हे तुम्हाला असं वाटतं का की आता हा जो कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये काही विपरीत म्हणजे काही अनपेक्षित होऊ शकतं? आतापर्यंतच्या काही गोष्टी ऐकता हे गोष्ट आपण नाकारू शकत नाही. घडलेलं आहे, कानावर आलेलं, बातम्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही सांगू शकत नाही. कदाचित लोक असं पण सांत्वन करतायत की एवढ्या मोठ्या लेवलला नाही, तुमच्या नगरपालिकेच्या लेवलला, त्याच्यामुळे काय होणार नाही असंही सांगितलं जातंय. सर, काय सांगाल की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चालू झाल्यात, तेव्हापासून प्रत्येकानं ग्रह लागले. आज काही निवडणुकीचं म्हणजे मतदारामध्ये जो घोळ पाहता, आज पुन्हा नगर सदस्यासाठी निवडणूक पुढे ढकलली. खऱ्या अर्थाने काय झालं माहितीये का, हा घोळ तर आहेच. आपण ह्याच्यासाठी अगोदर पण आपण दोबारा जे वोटिंग आहे याच्यात भरपूर घोळ झालेला आहे. आणि आता जे नगरपालिका असते हे जे ढकलले अत्यंत चुकीचा असा निर्णय घेतला. आता बघितलं आपण की आता ज्या अध्यक्षांनी सांगितलं आमच्या देवेकर सरांनी की बाबा जो नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो पण अतिशय म्हणजे थोडा भीतीदायकच निर्णय आहे की बाबा काय गरज नव्हती ते पुढे टाकण्याची. मग तुम्हाला असं वाटतं की आज ठाकरे गटाने जी भूमिका पुढे मांडली होती ती योग्य होती? हो, योग्य होती ना. माननीय आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जी भूमिका मांडली आहे ती अगदी योग्य होती. सर, तुम्ही काय सांगाल? कसं आहे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की निवडणूक जो आयोग आहे या आयोगाने ज्या पद्धतीने त्यांचा तो कारभार चाललाय, दोबार मतदार नोंदणी आहे, आणखी अन्य काही तारखांचा घोळ आहे, हा आता तुम्ही बघताय. आता मतमोजणीच पुढे ढकलली म्हणजे अनिश्चितता वातावरण तयार करायचं स्वतःहून आणि त्याचा फायदा, संशयाचा फायदा लोकांना द्यायचा, हेच धोरण अवलंबलंय. त्यामुळे भविष्यात काय घडेल सांगता येत नाही. कुठेतरी या प्रकरणामुळे लोकशाहीचा कुठेतरी बिमोड होत असल्याचं तुम्हाला समज? जवळ म्हणजे आता आपण म्हणतो की बाबा संविधानाने जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला तो अधिकार प्राप्त झालेला आहे, तो अधिकार सुद्धा आपण स्वतः तो अधिकार आपला बजावताना आपल्याला ते सुद्धा निवडणूक आयोगाने ती संधी आपल्याकडून हिरावून घेतलेली आहे असं मला वाटतंय. सर, तुम्ही काय सांगाल? आता ह्या प्रचार यंत्रणामध्ये सर्वांनी तुम्हाला सांगितलंय, परंतु उद्धव साहेबांनी पूर्वीच निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यावरती याचिका पण दाखल झालेली होती. ह्या सर्व गोष्टी होत असताना अधिकार कसे दिले गेले पाहिजे, जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते आजपर्यंत गेले 70 वर्षामध्ये चालू आहेत. आणि त्या अधिकाराचा हे भाजप सरकार आल्यानंतर जो बिमोड करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे
तसं पाहिलं तर हे सगळे चोरच आहेत. आणि ह्या चोऱ्या करण्यासाठी हे काय करतात की कुठंतरी आपण बघा एखाद्या गावामध्ये असं होतं की बा काहीतरी घडलं की ते लग्न लवकर उरकून घ्या, आणि असा हा लग्न उरकायचा कार्यक्रम आहे त्यांचा. आणि हे नालायकपणा करतात आणि जनतेला ते फेडायला लागते. आज उमेदवारांना, अपक्ष उमेदवारांना छाननीनंतर टाइम मिळतो, मग त्यांनी तो 15 दिवसाचा तरी द्यायला पाहिजे होता. ते 8 आणि 5 दिवसामध्ये कुणाच्या घरी जाणार, कसे पेपर जमा करणार, कशी पत्रकं छापणार, म्हणजे अपक्षांचंही सत्यानाश आहे. म्हणजे जनतेमध्ये कुणी जायचं नाही. जनतेने फक्त आमच्या भाजपवाल्यांनी आधी तयारी करून ठेवलेली आहे, आमच्या राष्ट्रवादींनी तयारी केलेली आहे, आमच्या शिंदे गटांनी तयारी केलेली आहे. त्यांच्या पुरतं सगळं तयार करून ठेवलं आणि नंतर नियोजित केलंय असं मला वाटतं. म्हणून हे नालायक सरकार हद्दपार झालं पाहिजे. परंतु हे पैशाच्या जोरावर चालतंय, अधिकारी सगळे त्यांच्या हातात आहेत. आणि त्याच्यामुळं आज लोणावळ्यासारख्या ठिकाणी तुम्ही तर बघा, दुसरा तंब आता तुमचा तिसरा तंब केलाय त्यांनी, दुसऱ्या तंबाचा चौथा तंब आणलाय. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये जर ते पत्रकारांना सुद्धा छाडतायत, पत्रकारांनी जर त्यांची बातमी छापली नाही तर पत्रकाराला सुद्धा ते त्याच्यातनं बाहेर काढतात. म्हणजे एवढा नालायकपणा जर असेल तर जनता खरोखर होरपळून जाणार आहे. शेतकरी तर राजा म्हणायच्या कामाचा राहिला नाही, आणि शेतकरी नक्कीच राजा आहे. ह्या नालायकांमुळे असा राजा होणार नाही असं नाही. शेतकरी राजा जे त्या शेतकऱ्यांनी पिकवलं तर हा राजा खातोय. म्हणून हा जो संविधानाने दिला अधिकार आहे तो मिळाला पाहिजे. नाही तर कायदेशीर या पुढे प्रक्रिया होऊन आता मतदानाचा घोळ 10-10 लाख मतदान जर घोळाच आहे तर मग तुम्ही ते सगळं थांबवायला पाहिजे होतं. आतापर्यंत तुम्ही वर्ष 2-2 वर्ष इलेक्शन थांबवलेत, मग आता तुम्हाला कुठली घाई झाली? कारण ह्यांनी यांच्या पूर्ण प्रक्रिया केलेल्या आहेत. हे सत्तेत असल्यामुळं पूर्ण प्रक्रिया केल्यात, पूर्ण तयारी केली आणि नंतर हे उतारलेत. त्याच्यामुळं मी तर या गोष्टीचा धिक्कार करतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय ह्या जनतेच्या, समाजाच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताचा आहे. आणि त्याच पद्धतीने संविधानाच्या कायद्यातनं हा सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. एवढं ज्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. सर काय सांगाल की आज जवळपास 7-8 तास उरकून गेलेले आहेत, त्यामध्ये मतदानाचा टक्का जो आहे तो कुठेतरी घसरतोय. बघा, जर निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली त्या दिवसापासून जर तुम्ही पाहिलं असेल, मतदार यादीचा घोळ असेल किंवा निवडणूक आयोगाने निवडणूक डिक्लेअर केली त्याच्यानंतर प्रचाराला जेमतेम वेळ भेटलाय 5 दिवस, ते पण चिन्हानंतर. आता नवीन आज तुम्ही बातमी ऐकली की निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागणार आहे. हे सर्व जर तुम्ही पाहिलं तर फक्त निवडणुका घ्यायच्या की बाबा लोकांना दाखवण्यासाठी निवडणुका घ्यायच्या, पण निकाल जर तुम्ही पाहिला ना 21 तारखेला तो एक अनपेक्षित निकाल असणार आहे. हा फक्त हुकमशाहीचा निकाल असणार आहे, हा लोकशाहीचा निकाल नसणार आहे, हे असं आम्हाला तरी वाटतंय. सरासरी आज बिनविरोध जागा जे होतात ते याबद्दल काय म्हणायचं? इथं कुठंतरी लोकशाहीचं आता तुम्ही जर पाहिलं असन, आपल्या लोणात पाहिलं असन, तळेगावात पाहिलं असन, बिनविरोध तुम्ही म्हणता झालंय, पण ते दिसलं का? तळेगाव तुम्ही आता उदाहरण घ्या, तळेगावात बोले नगराध्यक्ष शिडे बिनविरोध झाले, पण आज काय परिस्थिती आहे? तळेगावात निवडणूक लागलेली आहे, लोणात काही ठिकाणी बिनविरोध झाले, 2.5 वर्ष याला, 2.5 वर्ष त्याला. पण एक मला सांगा, जो उमेदवार आता निवडून येईन त्यानंतर 2.5 वर्षांनी जो थांबला उमेदवार तो उभा राहणार, त्याच्यावर इतर पक्षाचे उमेदवार उभे राहणार नाही का? म्हणजे निवडणुकी बिनविरोध खरी झालेली आहे का? हे फक्त दिशाभूल आहे. काही लोक बळी पडतात, ते काही जे सत्तेतली जी लोक आहेत ती लोकांची दिशाभूल करतात, हे मला तरी स्वतःला वाटतं. तर आपण आता पाहिलं की आपल्यासोबत आज उमेदवार होते, त्यांनी पण आपली भूमिका स्पष्ट केली आहे की उद्या जो निकाल होणार होता तो निकाल 21 तारखेला पुढे ढकलण्यात आलाय. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये सर्व नियमाचं अवलंबन होण्याची शक्यता आहे. मावळसाठी मनमोरे, धन्यवाद.